तुमच्यावर जास्त जळणारे लोक असतील तर तुमचा माइंडसेट असा ठेवा. नंबर 1, स्वतःची किंमत ओळखा आणि दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून राहू नका. जेव्हा लोक जळतात तेव्हा ते तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात, कमी लेखतात किंवा तुमचं मन खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. पण इथे तुम्ही ठाम राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्ही स्वतःलाच कमी समजायला लागलात तर त्यांचा उद्देश पूर्ण होतो. उदाहरणार्थ, एखाद्या गावात एखादा मुलगा स्वतःच्या मेहनतीने पुढे जातो, चांगली नोकरी मिळवतो किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करतो, तेव्हा काही लोक त्याला नशिबाने झाला असं मानतात किंवा त्यांच्या चुका शोधतात. पण जर त्या मुलाने स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला आणि स्वतःची किंमत ओळखली तर त्याचं लक्ष पुढे जाण्यात राहील. म्हणून नेहमी स्वतःला सांगा की मी जे करतोय ते योग्य आहे, माझी मेहनत खरी आहे आणि दुसऱ्यांच्या बोलण्याने तुमची ओळख ठरत नाही. नंबर 2, मित्रांनो, शांत राहण्याची सवय लावा आणि प्रतिक्रिया देण्याऐवजी निरीक्षण करा. जळणारे लोक मुद्दाम तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना तुमच्याकडून प्रतिक्रिया हवी असते. पण जर तुम्ही शांत राहिलात तर त्यांना त्रास होतो. उदाहरणार्थ, एखादा सहकारी सतत तुमच्यावर टोमणे मारतो, तुमच्या कामाची थट्टा करतो, तर लगेच उत्तर देण्यापेक्षा तुम्ही शांतपणे तुमचं काम करत राहिलात तर हळूहळू त्यांची ताकद कमी होते, कारण त्यांना अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर ती तुमची ताकद आहे, कारण जो माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो तोच खरा मजबूत असतो. नंबर 3, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित ठेवा आणि तुलना टाळा. जळणाऱ्या लोकांमुळे अनेक वेळा आपणही तुलना करायला लागतो. तो काय बोलतोय, लोक काय विचार करतात यामध्ये आपण अडकतो. पण खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी अभ्यासात चांगला आहे पण इतर लोक त्याला कमी दाखवतात, तरी जर तो रोज अभ्यास करत राहिला, स्वतःला सुधारत राहिला, तर शेवटी यश त्यालाच मिळतं. तुलना ही तुमची ऊर्जा कमी करते, तर स्वतःवर काम करणं तुम्हाला पुढे नेतं. त्यामुळे दुसऱ्यांकडे न पाहता मी कालपेक्षा आज किती चांगला आहे यावर लक्ष द्या. नंबर 4, नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा आणि योग्य संगत निवडा. प्रत्येक वेळेला सगळ्यांना बदलणं शक्य नसतं. काही लोक कायम नकारात्मक असतात आणि तुमच्यावर जळतात. अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, जर तुमच्या मित्राच्या गटात सतत तुमची टिंगल केली जाते, तुमचं मन खट्टू केलं जातं, तर तिथे राहून तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्याऐवजी अशा लोकांमध्ये राहा जे तुम्हाला प्रेरणा देतात, तुमचं कौतुक करतात आणि गरज पडल्यास मार्गदर्शन करतात. योग्य संगत तुमचं आयुष्य हळूहळू बदलू शकते आणि चुकीची संगत तुम्हाला मागे खेचू शकते. नंबर 5, टीकेतून शिकण्याची सवय ठेवा, पण प्रत्येक टीका मनावर घेऊ नका. सगळेच लोक चुकीचे नसतात. काही वेळा टीकेतून आपल्याला शिकायलाही मिळतं, पण प्रत्येक टीका खरी असते असं नाही. त्यामुळे कोणती गोष्ट घ्यायची आणि कोणती सोडायची हे समजणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, एखादा शिक्षक तुमच्या कामातील चुका सांगतो तर त्या सुधारायला हव्यात, पण एखादा व्यक्ती फक्त जळून तुमच्यावर टीका करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायला हवं. त्यामुळे तुमचा विचार स्पष्ट ठेवा. जे मला सुधारेल ते घेईन, जे मला तोडेन ते सोडून देईन. नंबर 6, यश हेच सर्वोत्तम उत्तर आहे. हे मनात ठेवा. जळणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नसते, तुमचं यश त्यांना सर्वात मोठं उत्तर असतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने सुरुवातीला खूप टीका सहन केली, लोकांनी त्याला कमी लेखलं, पण त्याने हार न मानता मेहनत चालू ठेवली आणि एक दिवस मोठं यश मिळवलं. तेव्हा तेच लोक शांत होतात किंवा त्यांचं कौतुक करायला लागतात. त्यामुळे वेळ वाया घालवून कोणाला उत्तर देण्यापेक्षा तुमची ऊर्जा तुमच्या ध्येयाला लावा, कारण शेवटी लोक काय बोलतात हे महत्त्वाचं नसतं, तुम्ही काय बनताय हे महत्त्वाचं असतं. नंबर 7, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि मन मजबूत बनवा. जळणारे लोक नेहमी तुमच्या भावनांवर खेळण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना माहिती असतं की जर तुम्ही रागावलात, दुखावलात किंवा अस्वस्थ झाला तर तुम्ही कमकुवत पडाल. त्यामुळे सर्वात आधी तुमच्या मनावर नियंत्रण ठेवणं शिका. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी तुमच्याबद्दल चुकीची चर्चा चालू आहे आणि ती तुमच्या कानावर येते, तेव्हा लगेच रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःला थांबवा. शांत बसा आणि विचार करा की हे माझं खरं रूप नाही, ही फक्त लोकांची मतं आहेत. जसं समुद्रात कितीही वादळ आलं तरी खोल पाणी शांत असतं, तसंच तुमचं मनही स्थिर ठेवा, कारण ज्यांचं मन स्थिर असतं त्याला बाहेरचं काही हलवू शकत